प्रेयसीच्या मृतदेहासोबत शरीर संबंध, व्हिडिओ रेकॉर्डिंग स्टेटसला ठेवले. कॉलेजच्या ग्रुपवर नग्न फोटो. कारण ऐकूनच धक्का बसेल. ती MBAच्या दुसऱ्या सत्रात शिकत होती. दिनांक 11 फेब्रुवारी रोजी ती तिच्या वडिलांच्या सोबत जन्मदाखल्यातील दुरुस्तीसाठी गेलेली होते. त्यानंतर रात्री एका मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला जाते असे सांगून ती घरातून बाहेर पडली, पण पुन्हा परतलीच नाही. ती घरी न परतल्याने तिच्या कुटुंबियांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. तर त्याच रात्री तिच्या कॉलेजच्या अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुपवर तिचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करण्यात आला. या व्हिडिओमध्ये संशयित आरोपीने स्वतःचा चेहरा इमोजीने लपवला होता, मात्र तरुणीची ओळख स्पष्टपणे दिसत होते. हा व्हिडिओ केवळ ग्रुपवरच नाही तर तरुणीचा मोबाईल वापरून तिच्या स्टेटसवर आणि संपर्कातील इतर लोकांनाही पाठवण्यात आला. हे पाहून सारेच स्तब्ध झाले. हे सगळे कोण करत आहे याचा काहीच थांग पत्ता लागला नव्हता. एकामागे एक व्हिडिओ पडत होते. नग्न, अश्लील, गळा आवळलेला मृतदेह, त्या मृतदेहासोबतचे अश्लील कृत्य सगळेच भयचकित करणारे होते. हे सगळे करणारा मध्य प्रदेशातील मारेकरी थेट महाराष्ट्रामध्ये आलेला होता. पनवेलच्या जंगलात खून केलेल्या प्रेयसीच्या आत्म्याला बोलवण्याचा विधी करत होता. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तिकडे पीडितेच्या वडिलांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीमध्ये खळबळजनक आरोप केले आहेत. त्या तरुणीचा वर्गमित्र पियुष धामनोदिया याने तिचे काही अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केले होते. या व्हिडिओच्या आधारे तो तिला वारंवार ब्लॅकमेल करत होता. एवढेच नव्हे तर स्वतःच्या कॉलेजची फी भरण्यासाठी तो तिच्यावर पैशांचा दबाव टाकत होता. या त्रासामुळे ती गेल्या काही दिवसांपासून तीव्र नैराश्यामध्ये होती असे वडिलांनी सांगितले. या माहितीवरून पोलिसांनी शुक्रवारी अंकल गल्ली येथे मंदसौर येथील रहिवासी पियुष धामनोदिया याने घेतलेली भाड्याची खोली गाठली. या खोलीमध्ये त्या तरुणीचा मृतदेह दिसून आला. तिच्या गळ्यावर दोरीने गळा आवळल्याच्या खुणा आढळल्या आहेत. धक्कादायक म्हणजे मुलीच्या पायातील मोजांवरून वडिलांनी तिची ओळख पटवली. अंकल गल्ली येथे फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले असून आरोपीला पकडण्यासाठी पथके रवाना केली. मध्य प्रदेशातील इंदोरमधील एका महाविद्यालयामध्ये ती 23 वर्षीय तरुणी MBAचे शिक्षण घेत होती. तिच्याच वर्गामध्ये पियुष धामनोदिया हा तरुणही शिकत होता. एका वर्गात शिकत असल्याने त्या दोघांच्या मध्ये मैत्री होती. हळूहळू मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. गोड बोलणाऱ्या पियुषने तिला आपल्या जाळ्यात ओढले आणि प्रेमाच्या नावाखाली तो तिच्या शरीराचे लचके तोडू लागला. तो मूळचा मंदसौरचा होता, पण सध्या शिक्षणाच्या निमित्ताने तो इंदोरमधील द्वारकापुरी येथे राहत होता. त्याने भाड्याने घेतलेल्या खोलीतच तो तिला बोलावून घेत असे. या खोलीतच तो तिच्याशी प्रेमाच्या बहाण्याने शरीर संबंध ठेवत होता. तो प्रेम करतो असे तिला वाटत असले तरी प्रत्यक्षात गोष्ट वेगळीच होते. तो अत्यंत नीच वृत्तीचा होता. त्याच्या मनामध्ये वेगळाच खेळ सुरू होता. त्याने तिच्याशी गोड बोलून तिचे नग्न अवस्थेतील फोटो काढले होते, तसेच काही व्हिडिओही बनवले होते. आता हेच फोटो आणि व्हिडिओ एक हत्यार बनले होते, ज्याचा धाक दाखवून तो तिच्याकडून काही करून घेत होता. ती पुरती त्याच्या जाळ्यामध्ये अडकली होती. त्याची विकृती दिवसेंदिवस वाढत चालली होती. ती इतर मुलांशी बोलते, चॅटिंग करते, याचा अर्थ ती आपल्याला दगा देऊन अन्य कोणाच्या नादाला लागले आहे असे त्याने समज करून घेतलेला होता. त्यातच त्याच्या मोबाईलमध्ये त्याने डेटिंग ॲप पाहिले होते. तेव्हापासून त्याला असुरक्षित वाटू लागले होते. ते अन्य तरुणाच्या संपर्कात असल्याचा संशय घेऊन तो तिचा छळ करू लागलेला होता. तो तिला अलीकडे नग्न करून मारहाण करत होता, तिच्यावर अत्याचार करत होता. ती भयभीत झाली होती. दिनांक 10 फेब्रुवारी रोजी पियुषने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने तिच्या हत्येचा कट रचला. त्याने तिला वाढदिवसाच्या पार्टीचे निमित्त सांगून भाड्याच्या खोलीवर नेहमीप्रमाणे बोलावले. त्याच्यावरील प्रेम आणि भीतीपोटी ती तयार झाली. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 11 फेब्रुवारी रोजी ती सायंकाळच्या सुमारास मित्राच्या वाढदिवसासाठी बाहेर पडली. ती पियूच्या खोलीवर पोहोचली तेव्हा तो घरातील कपड्यावरच बसलेला होता. तिने त्याला
चल आवर की, आपल्याला वाढदिवसाला जायचे आहे ना, असे विचारले. तेव्हा तो तिला म्हणाला, पार्टीला तर जाऊच, पण आधी मला तुझी चव तर चाकू दे. त्याच्या मनातील कामुक डाव ओळखून तिने त्याला स्पष्ट शब्दामध्ये नकार दिला. आता वाढदिवसाला जाऊ, मला घरी जायचे आहे, असे सांगत तिने त्याच्याशी शरीर संबंधाला नकार दिला. याचा त्याला राग आला, पण चेहऱ्यावर राग न दाखवता तो म्हणाला, ते राहू दे, पण तुला व्हॅलेंटाईनचे गिफ्ट तरी देऊ की नको. ती हसली. तिने हात पुढे केला. तेव्हा तो म्हणाला, ते सरप्राईज आहे, आधी डोळे बंद कर. तिने डोळे बंद केले. तो म्हणाला, असे नाही, मी पट्टी बांधतो, थांब. तिने विरोध केला नाही. त्याने तिच्या डोळ्यावर पट्टी बांधली. तिच्या हातावरून हात फिरवत तिचे हात त्याने एकत्र केले आणि क्षणार्धामध्ये तिचे दोन्ही हात दोरीने बांधले. हात बांधले गेल्याने ती सावध झाली, पण वेळ निघून गेली होती. त्याने तिला बेडवर पाडले. तिच्या तोंडावर हात दाबून तो म्हणाला, आता तुला चांगलीच गिफ्ट देतो, तू बघत राहा. ती बचावासाठी धडपडत होती. त्याने त्वेषाने बाजूला पडलेला कपडा उचलला आणि तिच्या तोंडात कोंबला. पूर्ण ताकदीने कापडाचा बोळा तिच्या तोंडात घालून त्याने तिचा आवाज बंद केला. त्यानंतर त्यानेच तिचे सगळे कपडे टराटरा फाडून टाकले. घे, आता तुला व्हॅलेंटाईनचे गिफ्ट देतो, असे म्हणत तो तिच्यावर तुटून पडला. तो तिच्यावर बळजबरीने अत्याचार करू लागला. तिची तडफड त्याला आसुरी आनंद देत होती. वासना शांत झाल्यावर त्याने तिचा गळा आवळून धरला. काही वेळातच ती निश्चित पडली तसा तो बाजूला झाला. त्यानंतर त्याने शांतपणे हातामध्ये चाकू घेतला आणि जोरात तिच्या छातीमध्ये खुपसला. तो घाव इतका जोरदार होता की चाकूचे पाते तुटले. तिच्या छातीमध्ये खोलवर घाव होऊन रक्ताची धार वाहू लागली. तो तिच्या त्या नग्न देहाकडे बघत होता. जवळपास तो 2 तास त्या मृतदेहाजवळ बसून होता. त्यानंतर तो उठला. खोली बाहेरून बंद करून तो बिअर शॉपमध्ये गेला. बिअरची बाटली घेऊन परत खोलीमध्ये आला. त्या मृतदेहाकडे बघत त्याने बिअरचे घुटके घेतले. बिअर पिऊन झाल्यानंतर तो उठला. अंगावरचे सगळे कपडे उतरवले आणि त्या मृतदेहावर पडला. मृतदेहावर तो अत्याचार करू लागला. हा अत्यंत किळसवाणा प्रकार करून त्याने वासना शांत केली. त्यानंतरही त्याची विकृती थांबली नव्हती. त्याने हे सगळे कॅमेरामध्ये बंदिस्त केलेले होते. हे फोटो व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर अपलोड केले. कॉलेजच्या अधिकृत ग्रुपवर पाठवले. तिच्या मोबाईलवरून तिच्या नातेवाईकांना पाठवले. पण हे सगळे करताना आपला चेहरा कुठे दिसणार नाही याची त्याने खबरदारी घेतलेली होती. जिथे त्याचा चेहरा दिसत होता तिथे त्याने चेहऱ्यावर इमोजी लावून ओळख लपवली. पण तिची मात्र ओळख पटेल असेच चित्रण करून तिची मृत्यूनंतरही बदनामी केली होते. त्याने तिच्या मोबाईलवरून तिच्या बहिणीला मेसेज केला की आता कधीच घरी परतणार नाही. इतक्या विकृत, पाशवी, क्रूर कृत्यानंतर आपली धडगत नाही हे त्याला माहिती होते. त्यामुळे त्याने पोलीस येण्याआधीच तिथून पळ काढला. तो इंदोरहून निघाला आणि मुंबईत आला. पोलीस खोलीमध्ये पोहोचले तेव्हा खोलीमध्ये केवळ त्या दुर्दैवी तरुणाचा नग्न अवस्थेतील मृतदेह बेडवर हात बांधलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेण्यासाठी तातडीने हालचाली केल्या. तपास पथके तैनात करून विविध स्तरावर तपासाला गती दिली. हत्येच्या दिवशी पियुष त्या विद्यार्थिनीसोबत तिच्या घरी गेला होता. CCTV कॅमेऱ्यामध्ये दोघे एकत्र घरात जाताना दिसले होते. मात्र 2.5 तासानंतर पियुष एकटाच बॅग घेऊन बाहेर पडताना दिसला होता. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पियुष महाराष्ट्राच्या दिशेने गेला होता. तो मुंबई परिसरामध्ये भटकत असावा असा पोलिसांचा अंदाज होता. तसेच तांत्रिक तपासातही तो मुंबई परिसरामध्ये दिसून येत होता. तो मुंबईजवळील पनवेलच्या जंगलामध्ये लपला होता. तिथे तो मोबाईलवर यूट्यूबवर आत्म्यांशी संपर्क कसा साधायचा हे व्हिडिओ पाहत होता. मेणबत्ती आणि अगरबत्ती लावून तो तांत्रिक क्रिया करत तरुणीच्या आत्म्याला बोलावून तिची माफी मागत होता. पण त्याने ज्या क्रूरतेने एका निष्पाप तरुणीची हालहाल करून हत्या केली होती त्यातून त्याची सुटका होणे कठीणच होते. पोलीस त्याचा माग काढत मुंबईमध्ये पोहोचले आणि लोकलमधून प्रवास करणाऱ्या पियुषला बेड्या ठोकल्या. दरम्यान
तरुणीचे पोस्टमॉर्टम करणाऱ्या 3 महिला आणि 2 पुरुष डॉक्टरांच्या टीमला मृतदेहाची अवस्था पाहून धक्का बसला। सामान्यतः 2 ते 3 नमुने घेतले जातात, पण या केसमध्ये डॉक्टरांनी 12 विविध नमुने फॉरेन्सिक तपासासाठी जप्त केले आहेत। सध्या पियुष कोठडीमध्ये असून पोलीस त्याच्याकडून अधिक माहिती घेत आहेत। तो मानसिक आजार असल्याचे भासवत असले तरी पोलीस त्याला त्याच्या कर्माची शिक्षा केल्याशिवाय सोडणार नाहीत, असे सध्याचे चित्र आहे। या घटनेचा पुढील तपास सुरू आहे।